सह्याद्री अतिथीगृहावर सरकारचं चहापान झालं। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे समोरासमोर आले। यावेळी त्यांच्यात काही संवाद झाला। एकनाथ शिंदे यांची देहबोली अत्यंत गंभीर दिसत होती, तर या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री शंभूराज देसाई हे देखील उपस्थित होते। हा एकंदरीतच प्रसंग पाहता एकनाथ शिंदे आणि बावनकुळे यांच्यात गंभीर मुद्द्यावरून संवाद झाल्याचं देखील स्पष्ट होतं। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। ओम, सह्याद्रीवर सरकारचा चहापानाचा कार्यक्रम झाला, त्यावेळची ही दृश्य आहेत। चंद्रशेखर बावनकुळे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काही संवाद झाल्याचं समजतंय, काय नेमकं प्रकरण? काही वेळापूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी सह्याद्री अतिथीगृहावरती चहापानासाठी सगळे नेते आणि मंत्री एकत्रित झाले होते। त्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील यावेळेला उपस्थित होते आणि मुख्यमंत्र्यांच्या समोरच चंद्रशेखर बावनकुळे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काही संवाद झाल्याचं दिसतंय। नेमका संवाद काय झाला, काय विषय होता, नेमकी चर्चा काय हे जरी कळत नसलं तरी सुद्धा एकंदरीत दोन्ही नेत्यांची देहबोली पाहता विषय आणि एकनाथ शिंदेच्या देहबोलीवरून काहीतरी गंभीर चर्चा झाल्याचं कळतंय। मुळामध्ये हिंदीशी सक्ती असेल, हिंदी भाषेचं धोरण असेल किंवा राज्य सरकार हिंदीबाबत घेतलेला निर्णय असेल, यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे गटाची आणि एकंदर त्यांच्या मंत्र्यांची अडचण होत असल्याचं दिसतं। त्यामुळे या सगळ्या संदर्भात नेमकी ही चर्चा होती का, नेमकं काय महायुतीमध्ये चर्चा सुरू आहे आणि सरकारमध्ये सारखं यालबेल आहे का, हाच खरा प्रश्न या निमित्तानं या दोन नेत्यांमधील ज्या वरिष्ठ नेते आहेत त्यांच्यातील चर्चेमुळे आता निर्माण झालाय। अंतिमतः एकनाथ शिंदे जेव्हा माध्यमांशी संवाद साधतील त्याबद्दल यावा स्पष्टीकरण देतील की नेमकी चर्चा काय झाली, परंतु दोन्ही नेत्यांची जर देहबोली पाहिली तर विषय आणि एकंदर चर्चा ही गंभीर असल्याचं दिसतं। त्यामुळे विषय नेमका काय होता हे एकनाथ शिंदे स्वतःच आता काही वेळात माध्यमांशी बोलताना स्पष्ट करतील, सध्या ते करतील। ठीक आहे, निश्चितच नेमकं काय बोलणं झालं हे समजू शकत नाहीये, मात्र अत्यंत गंभीर चेहरा आपल्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पाहायला मिळतोय। धन्यवाद ओम। सचिन सावंत सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत। सचिन जी, हा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, पुन्हा एकदा झी 24 तासवर आपण हा व्हिडिओ पाहताय। अतिथीगृहावर, सह्याद्री अतिथीगृहावर सरकारकडनं चहापानाचं कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, त्यावेळीची ही घटना आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात संवाद होताना दिसतोय आणि गंभीर मुद्द्यावरती हा संवाद सुरू आहे। मला काय विचारता असं एकनाथ शिंदे यांच्याकडनं आपल्याला ऐकू देखील येते, नेमकं काय घडतंय सरकारमध्ये? नाही, महायुतीमध्ये काही आलबेल आहे असं जे काही चित्र लोकांना दिसत असेल तर त्या गैरसमज आहे। कारण निश्चितपणे महायुतीमध्ये महाकुस्ती चालू आहे, अंतर्गत धुसफूस मोठ्या प्रमाणामध्ये आहे, कुरघोडीचं राजकारण चालू आहे आणि हे काही आताचं नाहीये, हे अगोदरपासून गेल्या जेव्हा त्यांच्या 2.5 वर्षाचं सरकार होतं तिथपासून सुरू आहे। त्यामुळे हे आता समोर आलेलं आहे। आतमध्ये तर प्रचंड मोठी मारामारी सुरू आहे, याच्यात काही शंका नाही। दुर्दैवानं या सगळ्या मारामारीमध्ये जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे, प्रशासन आहे, ते विभागलं गेलेलं आहे आणि लोकांची कामं होत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे। सरकारच पूर्णपणे ठप्प पडलेलं आहे। प्रकल्प रद्द करण्याचं किंवा प्रकल्पामधले एकमेकांच्या कुरघोडी करायचं, त्याच्याचं राजकारण चाललंय। भ्रष्टाचारामध्ये किती वाटा कोणाला मिळावा हे देखील त्याबद्दल कारण आहेत आणि हे सगळे कारणांनी महाराष्ट्र मागे पडत चाललंय, एवढं मात्र निश्चित आहे। निश्चितच धन्यवाद सचिन सावंतजी, झी 24 तासशी बातचीत केली त्यासाठी। तर सह्याद्री अतिथीगृहावर सरकारकडनं चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं, तेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामधला हा संवाद आहे। अत्यंत गंभीर मुद्देत आपल्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी पाहायला मिळतात। संपूर्ण संवाद नेमका काय झाला हे अद्याप समजू शकलेलं नाहीये, मात्र मला काय विचारता असा सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बावनकुळे यांना उद्देशून केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एकूणच देहबोली अत्यंत गंभीर दिसतीये। या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री शंभूराज देसाई देखील त्या ठिकाणी उपस्थित होते।
हा एकंदरीतच प्रसंग पाहता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बावनकुळे यांच्यामध्ये गंभीर मुद्द्यावरनं संवाद झाला हे त्यांच्या एकूणच देहबोलीतनं आता स्पष्ट झालेलं आहे. शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरनं जोडल्या गेलेल्या आहेत. सुषमाताई, हा व्हिडिओ तुम्ही पाहताय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बावनकुळेंना विचारतायत, मला काय विचारता, नेमकं काय सुरू आहे, काय वाटतंय? गुवाहाटीला जाऊन एवढा सगळा उद्योग करून हे सरकार स्थापन करणं म्हणजे एका अर्थाने दोघांनी एकमेकांना मनापासून आणि स्वतःच्या मर्जीने जोडलेले जोडीदार आहेत, निवडलेले जोडीदार आहेत. आता या दोन जोडीदारांनी राजकीय वागनिश्चय करून एकत्रित राहायचं ठरवलं, पण त्यांचा हनीमून पिरियड इतक्या लवकर संपेल असं वाटलं नव्हतं. ज्या पद्धतीने आता बातम्या येत आहेत किंवा आपण जे काही व्हिज्युअल्स आम्हाला दाखवत आहात, हे काय पद्धतीचा राज्यात बेबनाव आहे. तो बेबनाव 2 दिवसांपूर्वीही दिसत होता की राज्यातले एक उपमुख्यमंत्री मराठीबद्दल काय बोलत आहेत आणि मुख्यमंत्री काय बोलत आहेत, आणि तोच बेबनाव शिंदेच्या बाबत. पण मला वाटतं की ही फक्त सुरुवात आहे, अजून कदाचित खूप मोठा भडका उडायचा आहे. सुषमाताई, सरकारकडनं वारंवार सांगितलं जातं, विशेषतः मुख्यमंत्री वारंवार सांगतात सरकारमध्ये सारं काही आलबेल आहे आणि त्यानंतर अशा प्रकारच्या घटना घडतायत. मी तेच म्हटलं ना की हा पॉलिटिकल हनीमून पिरियड इतक्या लवकर संपेल असं वाटलं नव्हतं, परंतु तो आपल्या अपेक्षेपेक्षा फारच लवकर संपून म्हणजे हे प्रकरण आता राजकीय घटस्फोटापर्यंत जातं की काय, इतकी अनबन सध्या शिंदे आणि भाजपामध्ये चालू आहे. आणि ती वेगवेगळ्या मार्गाने ती जी अनिश्चितता आहे किंवा ती नाराजी आहे ती आपल्या समोर येत आहे. निश्चितच सुषमाताई, धन्यवाद झी 24 तासची बातचीत केली त्यासाठी. महेश तपासे देखील आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. महेश तपासेजी, हा व्हिडिओ आपण बघितला असेल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एकंदरीतच देहबोली आपल्याला अत्यंत गंभीर दिसतीये. नेमकं काय घडतंय सरकारमध्ये? एक गोष्ट स्पष्ट आहे की भारतीय जनता पार्टीचे सूर हे पूर्णपणे बदललेले आहेत. विधानसभेमध्ये एवढ्या मोठ्या प्रकारचा आकडा आल्यानंतर वास्तविक त्यांना शिंदेची की अजित पवारांची अजिबात आवश्यकता नाही. तर कसं दाबता येईल, कसं निधी रोखता येईल, कसं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं रद्द करता येईल, ही खेळी भारतीय जनता पार्टी सोयीस्कर पद्धतीने खेळत आहे. आणि त्याचं फ्रस्ट्रेशन स्वाभाविक या माणसांवर होत असेल, त्यांच्यावर होत असेल, आणि त्याच्यातनं अशा पद्धतीचं एक वक्तव्य शिंदे साहेबांच्या कडनं निघालं असावं. निश्चितच धन्यवाद महेश तपासेजी, झी 24 तासची बातचीत केली त्यासाठी.